गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव पोलिसांनी शुक्रवारी उधळून लावला। मोहोळ टोळीतील दोघांकडून पोलिसांनी पिस्तुले आणि 7 काडतुसे जप्त केले आहेत। आरोपींनी पिस्तुले मध्य प्रदेशमधून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत। शरद शिवाजी मालपोटे वय वर्ष 29, संदेश लहू कडू वय वर्ष 24, दोघे राहणार कोथरूड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून देशी बनावटीची 2 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत। शरद मोहोळ याच्या गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता। मोहोळ याचा खून वर्चस्व तसेच वैमनस्यातून झाल्याचे तपासात उघडकीस आले होते। या प्रकरणात गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल शेलार, गणेश मारणे, मुन्ना पोळेकर यांच्यासह 10 जणांना अटक केली होती। आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये अर्थातच मोक्का कारवाई करण्यात आली होती। आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत। मोहोळचे साथीदार खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने सापळा लावून मालपोटे आणि कडू यांना खराडी भागात पकडले आहेत। त्यांच्याकडून 2 पिस्तुले आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत।